हॅलो फ्रेंड, नमस्ते. सारिका जाधव चॅनलवरती खूप स्वागत आहे आपल्या सगळ्यांचे नवीन व्हिडिओमध्ये. तर थंबनेल पाहिला असेल आणि तुम्ही व्हिडिओ पाहायला आला असेल तर चला आपण बघूयात मस्त असा शिवनेरी किल्ला. तर शिवनेरी किल्ल्यावरती झालेला आहे छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा जन्म. ते स्थान पाहण्यासाठी आम्ही कित्येक दिवस वाट पाहत होतो. तर फायनली आमचा प्लॅन ठरला. आम्ही डायरेक्ट भीमाशंकरवरून जुन्नरला चाललेलो आहोत. जुन्नरमध्ये आहे शिवनेरी किल्ला. तर आम्ही तिकडं पूर्ण डोंगराळ भागच आहे, तिकडून आम्ही डायरेक्ट निघालो होतो. म्हटलं जाऊयात, जवळच होतं तिथून. कितीतरी मला वाटतं 30 का काहीतरी किलोमीटर होतं जुन्नरपासून. भीमाशंकरवरून बस 30 किलोमीटर होतं शाळेत, मला असं वाटतंय. आणि आम्ही आलोत फायनली त्या गावामध्ये. आणि मला खूप भूक लागली होती, कारण आम्ही सकाळी लवकर आलेलो, नाश्ता केला, त्याच्यानंतर जेवण वगैरे काही केलं नव्हतं. आम्ही डायरेक्ट आलोत जुन्नरमध्ये. किल्ला वगैरे चढायचं म्हणलं एनर्जी तर पाहिजे, त्याच्यामुळे आधीच आम्ही जेवण वगैरे केलं आणि इथं निघालो होतो. बघा आम्ही आलो पायऱ्यांपाशी, पाहू शकताय. श्रीचं चाललं होतं. श्रीला म्हणलं थोडंसं चालतो, नंतर पप्पा घेतीलच. पण मला वाटलं जास्त पायऱ्या वगैरे असतील, तर थोड्या पायऱ्या होत्या, थोडं बाकीचं प्लेन असं होतं. एवढं जास्त पण पायऱ्या वगैरे नव्हत्या. तर समोरच्या जास्त दिसले आम्हाला पहिल्यांदा असं वाटलं. आणि इथं माकडं होते, खूप सारे माकडांची छोटे छोटे पिल्लं वगैरे होते. मग तसं घाबरू नका, मग मी सांगते त्यांना, नाही मी वरच नाही. हो तुमच्यामुळे ते आम्हाला तुमच्याकडे आले. जागा थांबायची, आला ना जागा थांबायची. आपका फोन, आप वीडियो इतने बनाओगे फोन उठा के लेके जाएंगे आपका. हा शेजू पहिला दरवाजा, शिवनेरी किल्ल्याचा पहिला दरवाजा. महादरवाजा. कोणता दरवाजा आहे? महादरवाजा. महादरवाजा. सेजू ये क्यों थे पता? क्योंकि मुगल आए तो आए. अरे इकडे कुठे चालला तो तुम्ही? अरे मत आओ कुछ नहीं, ये जो डैम है ना वो डैम दिख रहा है. उधर से भी तिकडून पण दिसणार आहे आपल्याला. सेजल नाही सांगितलं तिथं जायचं नाही. चला लवकर. श्रीच तर मज्जाच आहे बाबा. एक झाला की एक किल्ला फिरायचा. आमच्या खांद्यावर बसून पप्पाच्या पायी कधी फिरायचा. मागच्या वेळी चालता येत नव्हतं त्याला किल्ल्यावर ना. हा हे लय छान आहे वसायचे पप्पा, हे लय मस्त आहे या किल्ल्यावर. हा हे पहिलेच केलेले का आता केलेले? तो परत बनवलेले ना. ओ लक्ष द्या, ते पुढे ना थोडं ही आहे, तिथून तो भीती वाटते. वा इकडनं चला, इकडं खूप जागा आहे. काय नाव आहे दरवाजा? गणेश दरवाजा. गणेश दरवाजा. ये पापा के नाम से दरवाजा. सेजू हे बघ चित्र पहिले बघ ना, तोडलेत कशा, बघितलं का पहिल्या मूर्त्या वगैरे. गणेश दरवाजा. श्री दरवाजा. श्री दरवाजा, मग सई दरवाजा, मग सेजल दरवाजा, मग सारिका दरवाजा. पकड दिदीला पटकन. आता गेला की गाडी झोपत असतो तो. जा लवकर चल. अरे बाप, उलट नाही चालायचं बिलकुल. सच्ची हा पीर दरवाजा अंदर आहे. सगळ्यात मागं मीच राहिले. तरी निघालोत किल्ला पाहिलाय शिवनेरी किल्ल्यावरती. तर एवढं छान वातावरण झालंय, म्हणजे पाऊस पण नाही आणि ऊन पण नाहीये. खूप मस्त वाटते. वर गेल्यावर काय माहित नाही, पण इथं एवढं छान गार्डन वगैरे आहे. चला तुम्हाला दाखवते, पुढं पण दाखवते, पुढचे दरवाजे वगैरे. शिड्या खूप कमी तिथं.
तर ह्या ज्या पायऱ्या आहेत त्या वरती जाण्यासाठी आहेत, पण त्या डायरेक्ट अशा समोर आहेत. पण ह्या जुन्या पायऱ्या आहेत, म्हणजे पहिले ह्या ज्या नवीन बनवलेल्या नव्हत्या त्यावेळेच्या आहेत. ह्या ज्यावेळेस किल्ला बनवला त्यावेळेस बनवलेल्या होत्या, डायरेक्ट त्या डोंगरात बनवलेल्या आहेत. तर सई शिजू त्या साईडने गेल्या होत्या, नको नको सांग म्हणलं तरी त्या काय ऐकत नाहीत, त्या साईडने गेल्या होत्या. आणि आम्ही दुसऱ्या नॉर्मल साईडने गेलेलो, एकदम म्हणजे चांगल्या पायऱ्या आहेत इकडच्या साईडने नवीन बनवलेल्या. हत्ती दरवाजा, ह्या पायऱ्या म्हणजे ह्याच्यातच केलेल्या आहेत है ना. किल्ले बघायला काय भेटू नाही भेटू, जो आनंद भेटतो तो कशात आहे. हा हरिओम हरिओम विठ्ठला पांडुरंग. त्याच्यामुळे ते बरोबर शोधत होते कोणत्या ह्याच्या डोंगरावर किल्ला बांधायचा, काय करायचं. हा दरवाजा एका भिंतीच्या मागं बनवला होता, जेणेकरून डायरेक्ट तोफाचे गोळे दरवाजा येऊ नये म्हणून. पण त्यांनी ते पण दरवाजा तोडला मुघलांनी, बघितले का. हा लाकडाने धक्का मारायचे ना दरवाजाला, पाठीमागे जाऊन पुढे पळताच येत नव्हतं. हा, आणि ही भिंत पण त्याच्यासाठीच की तोफ्याच्या गोळे डायरेक्ट दरवाजा येऊ नये म्हणून. ठीक आहे, बघा तुमचा भाऊ किती वर्ष जुने असेल हा दरवाजा. सगळं वर्किंग कंडिशन मध्ये माहिती. मग तेव्हाचे दरवाजे असतील ना हे. हाताचे पंजे. किसमे देवीचं मंदिर आहे. आपण नंतर येता आणि जाऊयात. हे ना पाण्याच्या टाक्या. ओ माय गॉड, कसलं डेंजर नियोजन होतं. इथं पण पाण्याची टाकी, दगड काढून हे बांधकाम केलं. ह्यातलं दगड काढून कशाने काढत असते निवड, ठोकून ठोकूनच का. ब्लास्ट पर जुन्या काळातली पप्पाला पकड, दिदीला पकड. काय मेना दरवाजा. हा वासे बघायला. चला, हा 7वा दरवाजा, आणि 7व्या दरवाजापासून वाह ये क्या नजारा आहे. स्वर्ग वाटतंय, स्वर्ग. वाह सईज पप्पा, स्वर्गात आलेवानी वाटायला लागली ना. हा क्या वातावरण, मस्त मस्त. वा वा, येस बाळा, काय झालं, काय झालं. हो लाकडी चाक जात नाही, ते चाक आहे, ते चाक. अहो चाक चाक आहे ते. असलं जात असतं का. मला काय माहिती. पण जात कसं, मी जात बघितलं नाही का, गावाकडे जात कसं असतं. तू जातय हे दगडी जात. जायचं का, जाऊयात तिथे पण आपण जर पाहिजे शेजू. मी पाणी घेऊन नाही दिलं, आता हे पाणी पिलं तर चालेल का. काय मस्त बनवलंय वरती, खालून वाटत नाही की असं काय बनवलं. सई सेजू, हे तिथं राहण्याची त्यांची घर, हे देख पहिली होती बघ. आपण सगळं पाहूया चला. पिण्याचं पाणी आता त्या सगळे श्रीला ती वेगळ्या ग्लासला वाटतं, ते कसं पाहतंय. पी बाळा पी, काय नाही होत, पी. सेजल थांब, जास्त लांब नको बाळा. फिनिश कर आणि पटकन जायचं आपल्याला, पटकन जायचं. मी जाऊ का थंड वाटते ना, दूध तोडला शूज खराब होतील. तर आता हे काय पाहूया आपण, ते इथं लिहिलं असं,
हे छोटे छोटे काय काय माहिती. कारखाना किंवा धान्यकोटी म्हणून ओळखली जाणारी ही वास्तू पण म्हणजे इथं विषय दिसतात. कारखान्याच्या धान्य ठेवण्याची जागा ही. धान्य म्हणजे ज्वारी बाजरी गहू हे ठेवायचे इथं ठेवायचे ते. अब देखो ना कितना मस्त घर है. पिलर से इसमें दिखा रहे हैं. तुटलंय आता ते. मम्मा वो पुराना घर है कि नया? हा ये वाला नया ही है. हा बळ आता नवीन बांधलेलं आहे ना. काही पप्पा गेले. श्री चल श्री श्री श्री. हम जाते हैं. श्री थांब मी आणतो थांब. बघा तुझं. काय आहे? हा ना ए श्री सोड 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 सोड. हा आत्ता म्हणजे असं ना काही. ओ किती मोठे धान्याचे क्वार्टर होते. हे जर धान्याचे क्वार्टर भरून ठेवले ना त्यांना किती पिलर आहेत बघ. पिलर पण येतो स्ट्रॉंग बनवले. सेजू की हा इथं धान्य ठेवीत होते इथं. आणि हे पिलर बघितलं तू तिथं वाचलं ना ते हे सगळं इथं. आणि हो हवा येण्यासाठी शिजू हवा येण्यासाठी बघ. हा इथं पहिले अन्नधान्य असं कोठाऱ्यात ठेवायचे. आता काय ठेवलं असं त्यांनी विशेष वेगळं काहीतरी. कसं आहे देख स्क्वेअर की डिझाईन देख कसलं मस्त बनवलंय ना. इसमें पूरे 15 पिलर दिखे मुझे और इसमें पूरे ये तो पूरे इधर 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 का पूरा एरिया है ना उसमें 32 पिलर्स है. 15 दिख रहे. बघ कसं बनवलंय भारी. मस्त है. तो बड़ा आसान नहीं है बनाना. ये तो कुछ भी नहीं इससे भी और बड़े बड़े चीजें बनाए हो. चलो ऊपर चलते हैं. महल कितना बड़ा होगा. हे धान्याचं क्वार्टर वर जाण्यासाठी शिड्या पण आहे. बाहेरून अशा खिडक्या पण आहेत. दरवाजा पण आहे एक. आणि गवत येऊ नये म्हणून ते पहा धान्याच्या क्वार्टर इथं नवीन बनवले. स्वच्छतागृह हे जे नवीन बनवलेले त्याला आता आपण वर जाऊयात. मेरे से चला नहीं जा रही थी. हाँ. बर्थ प्लेस ऑफ छत्रपति शिवाजी महाराज. ईदगाह. हिरवा फड़ कुछ भी नहीं है इसमें. वेज फूड ये खाली है सब कुछ. ब्लैक दाल खाली है. माटी मिट्टी खाली है. नेचुरल रम खाली है. ठीक है. जागरी गुड़ नहीं वैसे नहीं खाली. और इधर है वाइट काता पांद्रा जागरी का फत है. और रखिए उनकी बर्थ प्लेस किस साइड है. तो फिर चलते हाय हाय फोटो शूटिंग चलिए शायद. मराठी के दूध वगैरह तो फिर इट्स बिकॉज हिंदी क्या बोलती है तब नहीं पता. तो बिकॉज के पेड़ वगैरह लगा रखे पत्ती की. वाह ये व्हाट इज दिस पता नहीं. त्यांची आहे मूर्ती. आपण ते पण पाहायला जाऊ. आणि हे काय आहे ओसेच पप्पा. बघायचं तर आपण तिकडे जाऊ. जाऊ दे त्याला खेळू दे. मग इकडे जाऊयात. सगळ्यात महत्वाचं आपलं ज्याच्यासाठी आपण इथपर्यंत आलो. हा यश भेटू. एक और दरवाजा देख रहे हैं ना. हे मुंग्यांचं वारुळ आहे बरं का शिजू. नाही बाळा असं नाही दुसऱ्याचं घर नसतं तोडायचं. चला एक और शिवाई दरवाजा भी देखा. हाँ देखेंगे सब. सगळं पाहूयात आपण. ओके. ओ श्रीला बोलते एकदम माती खेळायला लागलो. नाही श्री सई श्रीला आण गबळा. कसा पळतोय इथला कसा पळतोय. ह्याच्यामुळे तर सगळं चाललंय बघायचं. टिंगळमुळं नवीन त्यांनी बनवलेलं बाई. जुनं नवीन. काय आहे. हा हो का सिरी सर. बघ बाई काय बस मस्त बनव. हा
हा ना उजेडासाठी काय ती टेक्निक असतं काय कलाकृती होती बापरे. इच्छित ते हवा येण्यासाठी जर इथं कुणी असेल तर. असेल वॉशरूम बी शायद असू शकतं. छोटे छोटे काय बनवले ते काय. कर ना फोटो. मंदिर आहे. उजाला कैसे होता तो नहीं होती ही नहीं होगी. पाठीमागून काढ ना फोटो. सही त्याला पकडा सही सही नहीं जाना. किती गार आहे हो इथं. एकदम वातावरण थंड. काय म्हणली अभी बघता वेळ फॅन घेऊन येतात. शेजू अरे एकाच मॅडम एवढी लिकर गुड बाय. हो कलर चेंज झाला कपड्याचा. तीन कट्टे वेळ नको देऊ राहू दे. कंट्रोल उदय भाई कंट्रोल. वही चित्त नहीं होता मैं. कंट्रोल उदय भाई कंट्रोल. उदयलेच पळतात आमचे. श्री 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 आ जाएगा फिर घूम के फिर या भाई का पळतो तू. जा दीदी पशी फोटो काढ. पळ सेजू दीदी पशी पळ. सेजू दीदी श्रीला बोलव. श्री सही. सही चल.